वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. म्हणून दुष्काळ पडला तर जनावर मरतात, मोठा दुष्काळ पडला तर माणसंही मरतात अन्न वाचून. दुष्काळी अटीला द्रव्यनीला मान. पण संस्काराचा दुष्काळ पडला तर नुसती जनावरं मरत नाहीत, माणसं मरत नाहीत, तर मानवता मरते. तसं महाराजांनी आपल्या आयुष्याचा हिशोब ठेवला. त्यावेळी जास्तीत जास्त आयुष्य महाराज म्हणतात की भगवंताच्या नामचिंतनामध्ये गेलं. म्हणून कवतू त्याचं कौतुक आहे मला. कवतुक वाटे झाले या विचारचे. वेच होणं म्हणजे खर्ची पडणं, आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये खर्ची पडलं. आणि आता राहिलेलं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की आता कसली अपेक्षा राहिली नाही त्याच्यामध्ये. खेळी मिळी आता जीवन उरलं आणि अपेक्षा संपल्या. आमच्या अपेक्षा उरल्या आणि जीवन संपून गेलं, असा फरक आहे. यासाठी केला होता ठास, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झाले या विचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या, विठाला विठाला. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, तुझे चरणा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. यासाठी केला होता अठ्ठास, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग. जगद्गुरु संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सच्चिदानंद स्वरूप संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि आपल्या जीवनातील शेवटच्या क्षणाबद्दल परिहार देणारा असा जगद्गुरु तुकोबारायांचा हा प्रासादिक अभंग आहे. आज या ठिकाणी आजची सेवा आहे ती काही निमित्तानं सेवा आहे. आपण आपल्या घरामध्ये रोज कीर्तन भजन, काही अन्नदान, काही सत्कर्म करूच असं काही सांगता येत नाही, आपल्या हातून घडेलच असं काही सांगता येत नाही. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात संसारी जीवाला हे शक्य नाही रोज. कारण जनतरी गुंतले प्रपंचेसी स्मरण ते त्याचे त्याचे नाही. या उक्तीप्रमाणे याच्यापासून कोणीच वंचित राहू नये. म्हणून महाराजांनी समोरची जशी व्यक्ती आहे, समोरच्या जसा व्यक्तीचा अधिकार आहे तसा त्याला उपदेश करत गेले महाराज. म्हणून महाराजांचे उपदेश लागू पडले यामुळेच की समोरची जेवढी व्यक्ती त्याला तेवढाच उपदेश करावा लागतो. अधिकार तैसा करू उपदेश साही ओझे, जास्त तैसे, जेवढं ओझं पेलेल तसं.
म्हणून आपल्याला सांगितलं बाबा तुला सतत नाही जमत. संतांच्या बाबतीमध्ये हा नियम नाही. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः नम सत्यांच्या मा भक्त्या नित्ययुक्ता उपासिती. यांची उपासना नित्य अखंड खंडेना जीवन. रामकृष्ण नारायण त्यांचं भजन त्यांचं नामचिंतन सतत आहे. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. आणि आमचं एका जनार्दनी नित्य काही कार्यक्रम असला तर कीर्तन, नाहीतर अन्य वेळेला कीर्तन नाही. पण संतांच्या बाबतीमध्ये सतत नामचिंतन आहे. गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसल असे. ज्ञानोबा तर पुढं जाऊन सांगतात, आणि जागता जव अशी जे तव जेने ध्याने भावना भावी जे डोळा लागत खेळते तेची स्वप्न. असो खूप प्रमाण आपल्याला देता येतील. परंतु महाराजांनी सांगितलं की सतत नाही जमलं तर काही निमित्ताने करत जा. अवघा काळ नये जरी समयावरी जाणावी. समयानुचित आपल्या हातून काही घडावं. आणि अशा प्रकारची जगद्गुरु तुकोबारायांची ही उदात्त भावना आहे. आणि त्या भावनेला अनुसरून आज या ठिकाणी थोडंसं दुःखद प्रसंगाच्या निमित्ताने कीर्तन आहे. माणसाच्या जीवनामध्ये सुखही आहे दुःखही आहे, सगळ्या गोष्टी आहेत. जय आहे पराजय आहे, मान आहे अपमान आहे, लाभ आहे हानी आहे, उन्हाळा आहे पावसाळा आहे, उन्हाळ्यातही पावसाळा आहे. महाराजांच्या जीवनामध्ये सगळे प्रसंग आहेत. महाराजांच्या सुद्धा मामा ऐन तारुण्यामध्ये पहिल्या पत्नी गेल्या. त्यांचं रखमाबाई नाव होतं. त्या मोजे घराण्यातील होत्या, लोहगावच्या होत्या. महाराजांचा एक तरुण मुलगा गेला, लहान मुलगा गेला. महाराज 14 वर्षाचे असताना त्यांची आई गेल्या, त्यांचे वडील गेले. महाराज किती दुःखाचे प्रसंग आहेत. महाराजांच्या काळामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये अन्न वाचून माणसं गेली. म्हणजे जीवनामध्ये सुखाचे प्रसंग आहेत दुःखाचे प्रसंग आहेत. पण तुकाराम महाराज म्हणतात, जीवनामध्ये सुखाच्याही वेळेला मी भगवंताचं नामचिंतन केलं आणि जीवनामध्ये दुःखाच्या वेळेला मी भगवंताचंच नामचिंतन केलं. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल. कारण सुखामध्ये भगवंताचं नामचिंतन केलं तर त्या सुखामध्ये भगवान परमात्मा वाढ करतो. आणि दुःखामध्ये भगवंताचं नामचिंतन केलं तर दुःखाचं तो हरण करतो, दुःख कमी करतो. म्हणून कोणताही प्रसंग असेल तर भगवंताचं नामचिंतनच. आता ज्याला करायचंच नाही त्याच्याकडून काही उत्तर येतात महाराज बरं का. तर परवाच मी मळवलीत कार्यक्रम आमच्या मोठा झाला. ही सगळी मंडळी होती मला वाटतं ह्यातली बरीचशी. तर त्याच्या अगोदर एक घटना घडल्यावर म्हणले तुझ्या वडिलाचं पुण्यस्मरण जवळ आलंय. म्हणले महाराज आता पुण्यस्मरण केलं काय, श्राद्ध केलं काय, आणि कीर्तन तुमचं केलं काय, लवितकराचं केलं काय. म्हटले काही परत येणार आहे का आमचा बाप. म्हटले आता अशी जर उत्तरं बलदेव तात्या द्यायला लागले लोक तर काय करायचं. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे ऐशी आहेत गा हरी आणि याही तारी जीवाशी. आम्ही त्याला काही म्हटलं नाही बा, तू नको करू काही, तुझं आमचं काही म्हणणं नाही म्हटलं. परंतु तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे की प्रत्येक प्रसंगाला भगवंताचं नामचिंतन हे असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी साळुंके परिवारातील वैकुंठवासी मातोश्री सौभाग्यवती शालिनी ताई तुकाराम साळुंके या आमच्या मामांच्या धर्मपत्नीचं गेल्या वर्षी अचानक कुठल्याही प्रकारचा आजार नसताना की ज्ञानोबारायांच्या उक्तीप्रमाणे का झाकलिया दिठीचा दिवा. म्हणजे घटीचा दिवा. काय उदाहरण दिले की दिवा असतो महाराज आणि त्या दिव्यावरती जर पाटी झाकली आपण बरं का आणि एका क्षणामध्ये पाटी परत उचलली तर दिवा तो संपलेला असतो. कसा विजला काय विजला काही सांगता येत नाही. तसं भगवान ज्ञानोबाराय सांगतात ह्या माणसाच्या जीवाचा असा आहे. ज्या मातोश्रींचा आज आम्ही प्रथम पुण्यस्मरण करतोय त्या मातोश्री या परिवारातील एक खऱ्या अर्थानं आधार होतो.
आणि कुठल्याही प्रकारचा आजार पण नाही. मग तुकोबारायचं एक प्रमाण आठवतं, क्या जीवने की पकरी आस, हातो लिया नाही तेरा घास. महाराजांनी अगोदरच ठरलं, अरे शाश्वती तर नाहीच, पण किती नसावी. महाराज म्हणतात की हातातला घास आपण तोंडात घालेपर्यंत सुद्धा नाही, किंवा तोंडातला घास याच्याही पुढे जाऊन सांगतात महाराज की चरवण केलेला घास आपल्या घशातून आत जाईल का नाही याची पण गॅरंटी नाही. आणि खरं आहे ते महाराज बरं का. अक्षरशः आमच्या मळवलीतले एक पाहुणे होते खर्डीला, आणि शेंगाचे दिवस होते मामा, आणि शेंगाचे दिवस असल्यामुळं त्याने त्या शेंगाचे वेल काखेत घेतले ते उपटून, आणि हातानेच एका शेंगा फोडल्या त्या, आणि तशाच टोकल्याने डोक्यावर पाठी, काही हत्यार होती त्या पाठीमध्ये, एका हाताने पाठी धरलेली काखेत शेंगा, आणि चालला होता खा. आणि चालत असताना वायर लिकेज झाली होती, शॉर्ट झाली होती कुठं पायात, त्या भुईमुगाच्या शेंगाच्या रानातून जात असताना, आणि त्याचा करंट बसला त्याला. तर त्या व्यक्तीचं मला लोकांनी सांगितलं की महाराज तुम्ही दिलेलं प्रमाण आम्हाला आज खरं बघायला मिळालं की चरवण केलेला घास सुद्धा गिळेल का नाही आपण इतकीही गॅरंटी नाही. तर त्याच्या तोंडामध्ये अर्धवट चावलेले 4-2 शेंगादाणे तसेच दिसत होते महाराज. म्हणजे महाराजांचं प्रमाण आहे ते काही कुठं खोटं नाही, की एवढं क्षणभंगूर जीवन आहे, की अशाश्वत जीवन आहे, याच्याबद्दल कुठेही यतकिंचित शंका घेण्याची गरज नाही. मग अशा मातोश्री चालत्या बोलत्या घरामध्ये एका क्षणामध्ये निघून जातात. ही तुकोबारायची प्रमाण महाराज आजही खोटी. बरं, त्या चांगल्या होत्या, त्या असे समाजाला त्रास देणाऱ्या, भांडण करणाऱ्या नव्हत्या. मग अशा व्यक्तीलाही आयुष्य काही मिळावं की नाही, वाढवून द्यायला पाहिजे. एखादी उपद्रवी जर व्यक्ती नसेल, चांगली व्यक्ती असेल, तर त्याला आयुष्य वाढवून दिलं पाहिजे भगवंतानी. ही तर भगवंताचा न्याय चुकतोय असं वाटेल, पण भगवान परमात्म्याने या बाबतीमध्ये इतका तो ॲक्युरेट नेम ठेवलाय की ज्या दिवशी व्यक्ती जन्माला आली ना मामा, त्या दिवशीच मृत्यूची तारीख डिक्लेअर झालेली असते. मग ती श्रीमंत आहे, गरीब आहे, चांगली आहे, वाईट आहे, याच्यावरती काही ठेवलं नाही त्यांनी. त्यांनी त्याचा स्वतःचा अधिकार काढून ठेवला की ज्या दिवशी जन्मला त्या दिवशीच उजव्या हाताच्या ह्या कातडीखाली मृत्यूची तारीख, ठिकाण, वेळ हे ठरलेलं आहे. तुम्हाला बघायचं असेल तर काढून बघा, उगीच चिंता करत बसू नका, ते ठरलेलं आहे. म्हणून मिळालेलं आयुष्य आपल्या हातामध्ये एकच आहे की चांगलं जगणं महाराज, चांगलं जगणं, निरपेक्ष जगणं, कशातच आशा ठेवायची नाही. असं जर जीवन जगलाच मनुष्य सोळ महाराज, तर कावळा शिवायला काय, तो लोळायला येईल तिथं. पण नाही, हे होत नाही आपल्याला. तुकाराम महाराज तसं जीवन जगले. आणि तुकाराम महाराज म्हणतात, जर अशी चांगली व्यक्ती गेलीच आणि त्याचं नाव पाठीमागे चांगलं असेल, कीर्ती चांगली असेल, कुटुंबाकरता चांगलं योगदान असेल, तर महाराज म्हणतात त्याला मृत्यूच नाही, तो अमरच आहे महाराज. ही माणसं सांगू की साहेब किती दिवस जगली ह्याला फार किंमत नाही, ती कशी जगली त्याला फार किंमत आहे. ज्ञानेश्वर महाराजांना कलियुगातलं कुठं आयुष्य मिळालं होतं जास्त? किती मिळालं तुम्ही सांगा. आज आपल्या दोघात होते कीर्तन. किती मिळालं? 22 वर्ष म्हणा, 22 वर्षाचं मिळालं. तुकाराम महाराजांना किती मिळालं आता मी सांगतो. तुम्ही ब्रह्मचारी म्हणून माऊलींचं तुम्हाला विचारलं, आता मी संसारी आहे म्हणून तुकाराम महाराजांचं सांगतो. 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवस फक्त. किती? पूर्ण 42 नाही, 41 वर्ष 1 महिना 42 वर्षातला, आणि 17व्या दिवशी महाराज सदैव वैकुंठाला गेले. छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष? 51 वर्ष. स्वामी विवेकानंद 32 वर्ष. अपवाद म्हणून आमचे नामदेवराव 80 वर्षाची मर्यादा सांगितली जाते. हे लौकिकाचं आयुष्य आहे.
लौकिकाचं आयुष्य किती जगला त्याला फारशी किंमत नाही महाराज. आज ज्यांचं वर्षश्राद्ध आहे त्या मातोश्रीला सुद्धा अल्प आयुष्य मिळालं, अर्धच आयुष्य मिळालं, परंतु ते आयुष्य खरं आहे. पाठीमागं नाव घेण्यासारखं आयुष्य जे असतं ते खरं आयुष्य असतं. म्हणून एक वाक्य नेहमीच सांगत असतो, मनुष्य गेल्यानंतर जितकं दिवस त्याचं नाव पाठीमागं राहतं ते खरं काकासाहेब आयुष्य असतं. असं 100 वर्ष जगला. किती वर्ष जगला? 100 वर्ष जगला आणि वर्ष श्राद्धापर्यंत सुद्धा लक्षात राहिला नाही तर समजावं 1च वर्षाचं आयुष्य मिळालं बस, याच्यापेक्षा काय नाही. आज छत्रपतींचं आयुष्य 51 वर्षाचं नाही, 400 450 वर्ष झाली तरी त्यांचं नाव रोज घेतोय. तुकाराम महाराजांचं नाव घेतोय, माऊलींचं नाव घेतल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. तेवढं 750 वर्ष माऊलींना आयुष्य मिळालं. एखादा मूर्ख मनुष्य म्हणाल 22 वर्ष मिळालं. 22 नाही, 700. कारण त्यांची कीर्ती जोपर्यंत चंद्रसू आहे तोपर्यंत त्यांचं नाव आहे. अशी माणसं महाराज गेली तरी कीर्ती रूपानं पाठीमागे उरत असतात. तुका म्हणे का अशा व्यक्ती सृष्टी नियमाप्रमाणे त्यांना पंचमहाभूताचं शरीर पंचमहाभूतामध्ये जरी विलीन करावं लागलं तर त्या कायम अजरामर असतात, मरणच नसतं. म्हणून महाराजांनी अगोदरच म्हणावं, मरण माझे मरोनी गेले मज केले अमर. त्याचा लक्षणार्थ काय? मरण कुठं मरून जातं का महाराज? महाराज म्हणतात जिवंतपणेच मी सर्वस्वाचा त्याग केला. मृत्यूनंतर काय होतो? एका क्षणामध्ये हे सगळं सोडावं लागतं. एका क्षणात सगळं सोडायचं आहे. ज्या बांधासाठी भांडत होता, ज्या कीर्तनासाठी भांडत होता,
ज्या प्रॉपर्टीसाठी भांडत होता, ज्या सत्तेसाठी भांडत होता, ते सगळे एका क्षणात सोडायचे. मेल्यानंतर परत तारखेला यायचंय का आपल्याला? नाही. महाराज म्हणतात हे जिवंतपणीच मी सोडलंय. प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागिली, अनुतापाची ज्वाळी देहबुद्धी हविली. केवढा त्याग आहे महाराज. आणि सर्वस्वाचा त्याग हेच मरण आहे महाराजांच्या दृष्टीने. दुसरं कुठलं मरण आहे? सगळ्याचा त्याग केला. अवघियाचा विसर झाला, हा राहिला उद्योग एकच. पुसावेशी हिची वाटे, जे जे भेटे तयासी. जीवनाचा एकच देते व कृपा करील मज, का इलाज राखील असो. म्हणून या ठिकाणी चांगली व्यक्ती आहे, वाईट आहे, हा हिशोबच नाही महाराज. ठरलेल्या वेळेला ठरलेल्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल. म्हणून मिळालेलं जीवन कसं जगावं? तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे. ह्या संसाराला जिंकलं महाराजांनी. तुका म्हणे आम्ही जिंकेला संसार, पोहनिया किंकर विठोबाचे. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. ज्ञानोबारांनी ते प्रतिज्ञाच केली, पण तुकोबारांनी त्या प्रतिज्ञा पूर्णत्वालाही नेल्या. तुका म्हणे घालू तयावरी भार. त्यांनी संसार केला, पण त्या संसारामध्ये फरक आहे. असो. म्हणून चांगली किंवा वाईट व्यक्ती. आमच्या मामाच्या धर्मपत्नीबद्दल आम्ही ज्यावेळेस भेटायला आलो इथं, त्यावेळेस सगळ्यांनीच त्यांचं कौतुक केलं की अतिशय चांगली व्यक्ती होती. चांगल्या व्यक्तीबद्दल चांगलं बोललं जातं, वाईट व्यक्तीबद्दल वाईट बोललं जातं. जे काही असेल ती वस्तुस्थिती लोक सांगत राहतात. परंतु हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आणि अघटित घटना झाली का लोक त्याच्या उहापोह करतात. पण हा प्रश्न आज नाही, 5000 वर्षापूर्वीच सोडवला आहे प्रश्न. कोणी सोडवला? भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाने केलेल्या प्रश्नाला उत्तर देऊन सोळ महाराज हा प्रश्न सोडवलेला आहे. अर्जुन काय म्हणतोय? देवा, तू एवढा सत्ताधीश आहे, तुझ्या सत्तेला माप आहे का? तूच विश्व निर्माण केले, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा, असा सर्व सत्ताधीश तू आहेस. मग तुझ्या हातामध्ये एखाद्या माणसाला चांगल्या आयुष्य वाढवून द्यायला काय अडचण आहे रे? काय फरक पडतोय? मग चांगला म्हणजे नक्की कसला चांगला आहे? पांढरे कपडे आहेत, अंगाला डाग पडू देत नाही, वारी करतोय, भजन करतोय वगैरे वगैरे, कोणाला काही त्रास देत नाही, असा चांगला एक आपण व्यवहारामधला म्हणू, बाकी काही नाही आपल्या दृष्टीनं. पण अर्जुनाने जी चांगल्याची व्याख्या केली ती फार वेगळी व्याख्या आहे महाराज. अर्जुन कृष्णाला म्हणतोय, इंद्रियावरती विजय मिळवून त्याच्या जीवनातलं एकच ध्येय आहे, अंतिम ध्येय आहे तुझ्या प्राप्तीचं. दुसरं ध्येयच नाही काही त्याचं. मनुष्याला जन्म ज्याच्या करता दिलाय की जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. आता आपण त्याच्याविषयी किती जागरूक आहोत हे प्रत्येकाने बघायचंय. आपण कुणी कुणाचं सांगायची गरज नाही. मग अर्जुन म्हणतोय, ह्या इंद्रियावरती विजय मिळवलाय, सहजासहजी काय भगवान परमात्म्याची प्राप्ती इतकी सोपी आहे का? आणि इंद्रियावरती विजय मिळवणं तरी तितकी गोष्ट सोपी आहे का? काही कीर्तनाने प्रवचन करणं इतकं सोपं आहे का ते? अर्जुन म्हणतो 6व्या अध्यायामध्ये, इंद्रिय ग्रामोनी निघाला, अस्तेची या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या नगरा पुढिला यावया, तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुतान येवीची, ऐसा असतो गेला माझारी आयुष्य भानू. काय गोड प्रश्न केलाय अर्जुनाने, की जो प्रश्न आज आपल्याला भेडसावतोय असाच प्रश्न अर्जुनाने 5000 वर्षापूर्वी देवाला केला. अर्जुन म्हणतोय देवाला, कृष्णाला, इंद्रियावरती विजय मिळवलाय आणि तुझ्या प्राप्तीकरता घरातून बाहेर पडलेला आहे, आणि तुझी प्राप्ती होण्याकरता अजून फक्त 1/4 म्हणजे 25% अंतर राहिले. घरापासून 75% अंतर काटून निघालाय आणि फक्त 25% बाकी आहे तुझ्या पुढे यायला. आणि तेवढ्यात त्याचं जर आयुष्य तिथं संपलं, या कातडीखाली लिहिलेलं तुला बदलायला काय हरकत नाही. काही बदलता येते महाराज.
काही पण बदलता येईल, फक्त सत्ता यायला पाहिजे. मग तुझी अंतिम सत्ता आहे. गृहमंत्री तूच आहेस, पाटबंधारे मंत्री तूच आहेस, ऊर्जा मंत्री तूच आहे. बिल माफ करायचं ठरवलं तर करू शकतो, 10 पट वसूल करायचं ठरवलं तर तू करू शकतो. मग तुला काय अर्थ नाही की थोडंसं आयुष्य चांगल्या माणसाला वाढवून दे. पण इतकं परफेक्ट उत्तर कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला दिलं, अर्जुना ते काम मी करू शकत नाही. मृत्यूची तारीख बदलण्याचं काम माझ्याकडनं. जन्मला त्या दिवशीच त्याच्या लेजरवरती रिटायरमेंटची तारीख पडली. बघा, तुम्ही ज्यावेळेस सर्व्हिसला लागता, शासकीय सर्व्हिस असेल, निमशासकीय असेल, प्रायव्हेट असेल, आणि त्या दिवशी तुमच्या जन्माचा दाखला वगैरे सगळे ते पेपर घेतले जातात, डॉक्युमेंट्स, आणि तुम्हाला जॉईंट करून घेतले जातात. साळुंके साहेब तुम्हाला घेताना घेतलं ना ते, आणि रिटायरमेंटची तारीख दिली का नाही तुम्हाला? तर ज्या दिवशी जॉईन झाला त्या दिवशीच रिटायरमेंटची तारीख त्याला दिलेली असते. आणि मग तो अधिकारी असो कर्मचारी असो तो सांगतो, महाराज अजून आपली 10 वर्ष सर्व्हिस आहे बरं का, भ्यायचं काही कारण नाही. तोपर्यंत मुलाचं मुलीचं लग्न आपलं होऊन जातं आहे, सगळं काय अडचण आहे, अजून 10 वर्ष आहे. मग काही लोक म्हणतात आमची 2च वर्ष राहिली बरं का महाराज आता. म्हणजे त्याला माहीत असतं ते. तसं भगवंताला माहीत आहे की तू ज्या दिवशी जन्मला त्या दिवशी तुझी रिटायरमेंट किती तारखेला आहे. त्यांनी त्या लेजरवरती तारीख लिहून ठेवली. त्याला भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात, मी बदल करू शकत नाही. मग कोणाच्या बाबतीमध्ये चांगला आणि वाईट हा भेदच नाही म्हणजे माझ्याकडे. मग अर्जुन प्रश्न करतो, इंद्रिय ग्रामोनी निघाला. इंद्रियावरती त्यांनी विजय मिळवलाय महाराज. इंद्रियावरती विजय मिळवण्याबद्दल ज्ञानोबारायांनी 3 ओव्या दिलेल्या आहेत 18व्या अध्यायात. आपल्याला माहीत आहे. आता त्याचं चिंतन मी फारसं करत बसणार नाही, आपल्याला वेळ अतिशय कमी आहे आणि वेळेत आपल्याला ही पुष्पवृष्टी करायची आहे. अधिक बोलायचं नाही. पण पाहुणे रावळे येईपर्यंत मला कीर्तन करावं लागतं बरं का ते तुम्हाला. नाही तर काही काही पाहुणे म्हणतात, काका आम्हाला की महाराज आम्हाला फुलंसुद्धा सापडली नाहीत, एवढी गडबड झाली तुमच्या कीर्तनाला. आणि काही काही वेळेला असं मी कालच सांगितलं, काही वेळेला असं होतं साळुंके साहेब की मोठी माणसं उशिरा येतात बरं का. हां, आणि आल्यावर मला त्यांच्यासाठी कीर्तन लगेच कसं संपवायचं म्हणून 2 मिनटं बोलावं असं वाटतं. आणि त्यांच्यासाठी बोलायला लागलो तर तिकडून खालनं उत्तर येतं, आम्हाला वाटलं मगाशीच कीर्तन संपलं असेल, मग आम्ही उशिरा आलो, तर अजून चालूच आहे. असाही काही भाग असतो. तर कृष्ण परमात्मा त्याला म्हणतात. ती 3 उदाहरणं ती इंद्रियाच्या बाबतीत दिलेली मी घेऊन आता वेळ घेत नाही. सोड महाराज, आपण बहुश्रुत मंडळी आहात. असा इंद्रियावरती विजय मिळवून निघालेला आहे आणि तुझ्या प्राप्तीकरता फक्त 25% अंतर राहिले. घर 75% सोडलेलं आहे. मग तुला 25% वेळ वाढवून द्यायला काय हरकत आहे? अंतर थोडंच राहिलंय, तिथपर्यंत काय जाऊ द्यायला काय अर्थ नाही तुला. बरं, त्याचा हेतूही दुसरा नाही प्रपंचातला काही, तुझी प्राप्तीच आहे. आता किती गोड उत्तर विचारले अर्जुनाने. मग एखाद्याने चुटकीसरी सांगितलं माझ्या प्राप्तीकरता निघाला तर मग मी त्याला सवलत दिली. पण नाही, त्याने अंगठा दाखवला. माझ्या प्राप्तीकरता जरी निघाला आणि तो पंढरपूरपर्यंत गेलाय, अगदी 20व्यापर्यंत गेलाय असं धरून चाला, 25% राहू द्या बोलत आहे ते आपल्याला, 10% अंतर राहा, तर त्यांनी सांगितलं 20व्यापाशीच तुला प्राण सोडावं लागेल, माझ्यापर्यंत येता येणार नाही, तुला सद्गती मिळेल वगैरे वगैरे पुढचा भाग आहे, पण त्याला मी वाढवून देऊ शकत नाही असं स्पष्ट उत्तर भगवान कृष्ण परमात्म्यांनी 5000 वर्षापूर्वी दिलं. मग आपण चांगल्या माणसाला आयुष्य मिळालं पाहिजे, वाईट माणसाला लवकर नेलं पाहिजे, हे आपल्या बुद्धीचे तारे आहेत महाराज. मिळालेल्या आयुष्यामध्ये जलद गतीनं प्रवास करून माझी प्राप्ती करून तुला घ्यायची असेल तर जलद गतीने गेला पाहिजे. ए रवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहन सिद्धीते. म्हणजे अभ्यास या शब्दाचा अर्थ नुसतं वाचन पाठांतर नाही, भगवंताच्या अंतकरणाशी भेदरहित संबंध जोडणं याचा अर्थाभ्यास आहे, भगवंताशी तादात्म्य जोडणं याचा अर्थाभ्यास आहे. आणि त्या दृष्टीनं त्यानं जिवंतपणे जलद गतीने केला पाहिजे. असो म्हणून मृत्यू ही जीवनातली त्रिकालाबाधित सत्य घटना आहे, शेवट हा ठरलेला आहे. म्हणून या मातेच्याबद्दल बोलताना एवढंच मी सांगेन की अतिशय एक आणखी काही आपल्या अपेक्षा असताना सुद्धा, आपल्याला अजून काही करायचं असताना सुद्धा अर्ध्यावरती आपल्याला हे शरीर सोडावं लागतं. परंतु
की आपल्या बुद्धीतली, मगाशी मी सांगितलं, मिळालेल्या आयुष्यामध्ये आपलं काम जलद गतीने करून घेतलं पाहिजे. मग भगवंताची प्राप्ती असेल वगैरे वगैरे, भगवान सांगतात मी त्याच्याकरता आयुष्य वाढवून देणार नाही, म्हणून पळावं लागतं ना आपल्याला सारखं. सकाळी 10लाच यायचं कीर्तनाला म्हटलं तर घरून 10:30ला निघून जमतं का? कारण सगळा विषय सांगायचा म्हटलं तर वेळेत आलं पाहिजे, वेळेत गेलं पाहिजे. हे भगवंताने सांगितलं. मिळालेल्या आयुष्यामध्ये तुला सगळं करावं लागेल ते. मग तुझ्या प्रारब्धानं किती मिळालं असेल तेवढं मिळालं असेल, मग त्याच्याकरता तू आळस करता कामा नये. म्हणून या मातेनं आपल्या प्रपंचाची धुरा सांभाळल्यानंतर आपल्या तिन्ही मुलांना चांगले संस्कार दिले. आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे प्रपंचातली जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. त्यांना 3 मुलं 1 मुलगी, चौघांनाही चांगले संस्कार दिले. आणि आईच्या बाबतीमध्ये थोडंसं आज मी बोलेन, कारण आपल्या महाराष्ट्राचा ऱ्हास जर कोणता असेल आणि आपल्या महाराष्ट्राची प्रगती असेल विज्ञानामध्ये, पण महाराष्ट्राचा एक ऱ्हास आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त वृद्धाश्रम होत आहेत महाराज. ही प्रगती नाही, हा ऱ्हास आहे. या महाराष्ट्रामध्ये आपला संस्कृतीप्रधान महाराष्ट्र आहे आणि याच्यामध्ये अतिशय माता चांगल्या निघाल्या. माझा एकच दावा आहे की स्त्री महाराज अशी आहे की या स्त्रीनं भगवान कृष्णासारखं, परमात्म्यासारख्याला, प्रभू रामचंद्रासारख्याला, भीष्माचार्यासारख्यांना, द्रोणाचार्यासारख्यांना, कृपाचार्यासारख्यांना जन्म दिला. त्या स्त्रीचं बद्दल काय बोलावं महाराज, बोलताच येत नाही. पण माझ्यावर एक आरोप सारखा होतोय बरं का. कोणता आरोप होतोय सोड महाराज, तुम्ही स्त्रीच्या कीर्तनाला विरोध का करता? आता हे सगळे धर्मसंकट असतं महाराजाला बरं का. आता आमची परंपरा आहे, आमच्या स्त्री टाळकरी चालत नाही, आमच्या स्त्री कीर्तनकार चालत नाही, म्हणजे स्त्रीचा निषेध करतो असं नाही महाराज. लोक कामापुरता उपयोग करून घेतात. अरे मी सांगतो, स्त्रीला कीर्तनाला करता आमच्यात का परवानगी नाही? तुम्हाला कळवून घ्यायचं असेल तर आमच्या नाथ महाराजांचं चिरंजीव पद वाचा. स्त्रीला आम्ही कमी लेखतो असं नाही. स्त्री हे सोनंच आहे महाराज आणि हे पुरुष लोखंड आहेत आमचे. मग स्त्री ही कुठं पाहिजे? कपाटात चांगल्या तिजोरीतच पाहिजे ना. त्या स्त्रीला जर रस्त्यावर टाकलं तर, आणि हीच भूमिका आमची आहे. असो, म्हणून आम्ही त्या स्त्रीला कीर्तनाला विरोध करत नाही, आमच्या काही तत्वाला विरोध आहे. असो, म्हणून ह्या मातेनं अतिशय चांगले संस्कार केले. माता ही संस्काराची जननी आहे. या देशमुख सर, आम्ही कीर्तन त्याच्यासाठी लांबवतोय हो. विठाला विठाला. तरी एखादा असा मला म्हणेल की महाराज तुम्ही किती वर्ष झालं कीर्तन करताय आणि किती कीर्तन करताय, बघा तिथं तुमचंच असतंय बऱ्याच ठिकाणी, तरी तुमची हौस का पुरी झाली नाही कीर्तनाची? इतकं सांगायलाच पाहिजे का तुम्ही हे सगळं? असा एखादा म्हणेल. पण त्याला हे उत्तर आहे, लोक उशिरा येतात बरं का. विठाला विठाला. तुकाराम महाराज या मातेबद्दल थोडंसं बोलतात. आज मातोश्रीच्या श्राद्धाबद्दल कीर्तन आहे, म्हणून थोडीशी मातेची महती मी आज आपला एक 5 मिनिटाचा वेळ घेऊन सांगणार आहे. माता काय करते? तुकाराम महाराज सांगतात, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि अशी एक जात आहे, तुकाराम महाराज म्हणतात आई नावाची एक जात आहे. महाराजांना ह्या बाकीच्या जाती मान्यच नव्हत्या. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे यातीन होका तयाची भलती नाही अनेक प्रमाण. आमची एकच जात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा भाविकाची जाती, आम्हाला सगळे सारखे आहेत. कबीर, मोमीन, लतिफा, मुसलमान, सेना, नाहवीजान, विष्णुदास, चोखा, बंका, जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर. जातीबद्दल महाराजांच्या बद्दल बोलायचंच नाही महाराज. काय सगळी जात आमची एक आहे. पण स्वतंत्र एक जात आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशी जात आहे, आणि त्या जातीचं 2 अक्षरी नाव आहे, आणि ते म्हणजे आई नाव आहे. आई काय करते? तुकाराम महाराज सांगतात, करी लाभावीन प्रीती. कोण आहे असं? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. ती आई मुलाकडून काही लाभाची इच्छा करते का? मुलगा मोठा झाला, नोकरी लागला, शेती करायला लागला, धंदा करायला लागला, अलीकडच्या भाषेत सोळ महाराज सांगावं लागेल कीर्तन करायला लागला, तर ती आई म्हणते का तू आता पैसे मिळवायला लागलायस? अरे बाहेर तर
गाईचं दूध 50 रुपये लिटर आहे, म्हशीचं 60 रुपये लिटर दूध आहे, गीर गाईचं 100 रुपये लिटर दूध आहे, खिलार गाईचं दूध 80 रुपये लिटर आहे. आणि मी तर तुला अंगावरचं कसदार दूध पाजलंय की ते दूध 2000 रुपये लिटर सुद्धा मिळणार नाही. त्या दुधाची किंमतच होऊ शकत नाही. कारण आईच्या अंगावरचं जे दूध ज्या मुलाला प्यायला मिळालं तो मुलगा धष्टपुष्ट होतो, दीर्घायुष्य होतो, बुद्धीनं सतेज होतो, बुद्धिमान होतो. त्या आईच्या दुधातली ताकद काही वेगळीच आहे. मग बाहेरचं सामान्य दूध जर एवढं महाग आहे तर मी किती लिटर दूध तुला पाजलं त्याचं गणित नाही, मग त्या दुधाचे पैसे कधी देणार आहेस? म्हटली आई एखादी. नाही, तुकाराम महाराज म्हणतात करी लाभावी न प्रीती, लाभाशिवाय आई प्रेम करते, कसलाही लाभ मनामध्ये नाही. एक आमच्या फडावरती बाळू पाटील म्हणून होते, आमच्या मामाकडे यायचे, चांगदेव बापूंच्या घरी उतरायला कधी कधी यायचे. ते काही साधूच महात्मा होते भारत. त्यांचं काही साधू वेगळा बरं सोळ महाराज आणि महाराज वेगळा बरं. साधूंचं जीवन वेगळं असतं महाराज. मला एक जणांनी सांगितलं असे साधू असतात महाराज. एक साधू होते, एका गावावरून दुसऱ्या गावाला चालले होते. चालल्यानंतर वारं सुटलं, वादळ सुटलं, जटा वाढवलेल्या होत्या, दाढी वाढलेली होती आणि जटा सगळ्यात तोंडावर यायला लागल्या. तसंच चालले, जटा मागं टाकतायत, तसंच चालले, जटा मागं टाकतायत. पण वाऱ्यानं जोर धरला, चालणं मुश्किल झालं. मग त्यांनी दिशा बदलली. दिशा बदलली का मग केस काही उडायची थांबली, पाठीमागं उडू लागली, पुढं काही तोंडावर येईना, उलटी दिशा केली आणि त्याच गावावरून परत निघाले. मग लोकांनी विचारलं साधू महाराज मगाशी आपण इकडं चालला होता. अहो चाललो होतो पण वारं असं उलटं सुटलंय, तोंडावर जटा येत आहेत, दिसेना पुढं सगळा चालण्याचा घोटाळा व्हायला लागला. म्हणून मीच दिशा बदलली. वारं काही दिशा बदलत नाही असं लक्षात आल्यावर मी दिशा बदलली आणि मी आता परत इकडं निघालो. मग तुमचं काम तिकडं होतं, मग आता वाऱ्यामुळे तुम्ही इकडं परत कसं काय निघाला? त्या साधूने सांगितलं काम आमचं तिकडेही नाही, आमचं काम इकडेही नाही. म्हणजे आम्हाला जिथं दिशा दिसेल तिकडं आम्ही जातो. हे साधूचं जीवन आहे. साधूच्या जीवनामध्ये महाराज एक वेगळा आनंद असतो. म्हणून साधूच्या जीवनामधला गोष्टी वेगळ्या आहेत महाराज. असो, मी दृष्टांत काय सांगत होतो तर आईबद्दल दृष्टांत सांगत होतो की आमच्या तिथे एक बाळू पाटील म्हणायचे एक महात्माच होता, तो कलियुगात लागले. काय सांगावं आता, अशी महाराज मंडळी पुन्हा भेटणे नाही महाराज. बरं, आता आमच्या गावी आले तर 4-4 दिवस मुक्काम करायचे. मग 4 वाजता आले का त्यांच्या कीर्तनाची तयारी त्यांनी सुरू करायची बोलले होते बरं का. पहिल्यांदा त्या दुकानात जायचं, कंदिलात राखेल भरून यायचं 15-20 पैशाचं बरं का. त्यावेळेस लाईटही नव्हती, म्हणजे देवळात कोणाच्या तरी घरी किरकोळ लाईट. मग त्यांनी कंदील घेऊन रस्त्याने निघालं का लोकांनी ओळखायचं आज बुवाचं कीर्तन दिसतंय, कारण दुसरी कोण राखेल आणतच नव्हते. मग ते राखेल वगैरे आणायचं, मंदिर स्वतः स्वच्छ करायचं, झाडायचं. पुन्हा ओढ्याला कनेरीची झाडं होती, मग त्या झाडाची फुलं तोडायला सुरुवात करायची. मग पोरांनी ओळखायचं आज ह्यांचंच कीर्तन दिसतंय, कारण स्वतःच्या कीर्तनाला दुसरा कोण हारणार आहे त्यावेळेस, स्वतःच. आणि मग कोणाच्या तरी घरी जायचं आणि 2 रुपयाचं 5 रुपयाचं 1 लिटर दूध घ्यायचं, कॉफीची वडी घ्यायची, गुळ घ्यायचा. त्यावेळेस साखरेचाही चहा कमीच होता, मग ते गुळ, मग ह्यांचीच कॉफी, ह्यांचाच हार, ह्यांचंच कंदील आणि ह्यांचंच कीर्तन बरं का. आता महाराज त्या बुवाची अगोदर किती बेजमी करावी लागते काय सांगायचं, तर ते काय माप काढायला नको बरं का. झाकली मोठसवाला अशी माणसं आणि इतकं गोड कीर्तन करायचे महाराज ते बरं का. मी लहानपणी त्यांची कीर्तनं थोडीफार ऐकली म्हणूनच मला आज कीर्तन करायला यायला लागलं बरं का. आणि सुंदर कीर्तन करायचे ते म्हणायचे आईच्या प्रेमाबद्दल बोलायचे, आईशी कळवळ्याची जाते. मग आईचं प्रेम कसं असतं तर ते म्हणायचे दुसऱ्या बाईने आपल्याला खाऊ घातलेला तूप भात आणि आपल्या आईने निस्ता पाठीवरून फिरवलेला हात सारखा असतो म्हणायचे. काय वाक्य होते. अजून एक वाक्य त्यांचं माझ्या लक्षात आहे, जीवनामध्ये देव भेटला तर 8 काम झालं समजावं म्हणायचे, आणि जीवनामध्ये संत भेटले तर 15 रुपये काम झालं समजावं म्हणायचे. अजून एक त्यांनी उदाहरण दिलं. एकुलता एक मुलगा असतो आणि काही कामानिमित्त सकाळी घरातून बाहेर पडतो, तालुक्याला जातो. मग आईला म्हणतो आई मी 2 वाजता परत येईन बरं. लग्न झालेलं असतं, पत्नीलाही विचारावं लागतं, पत्नी पतीवरती प्रेम करते आणि पत्नीला पण सांगतो मी 2 वाजता परत येतो. जातो आणि काही त्याचं 2 वाजता कामच होत नाही महाराज. कोर्टाचं काम असतं, तारीख लागत नाही, देशमुखचं उशीर होतो आणि 2:30 वाजले, 3 वाजले. 2:30-3 वाजल्यापासून आईचं लक्ष लगेच का बरं 2 वाजून गेले, का मुलगा आला नाही,
वाट बघते. पत्नीचंही प्रेम असतं. तू म्हणाल पत्नीचं प्रेम नसतं तर मग आपले पांढरे कपडे एवढे दिसलेच नसते बरं काय. बरं नाही म्हणून चालत नाही, असतंही प्रेम. पण फरक सांगितला त्यांनी, बारीक त्यातला एक बारकावा सांगितला आईच्या प्रेमामधला आणि पत्नीच्या प्रेमामधला. मग पुढं जाऊन काय सांगितलं, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, मुलगा येतच नाही. 6 वाजले, 7 वाजले, डोळ्यात तेल घालून दोघेही वाट बघतायत. पुन्हा 7 वाजता पत्नी शेवटी वाट बघून कंटाळून स्वयंपाकाला लागते. उशिरा का होईना मालक येतील, स्वयंपाक करावाच लागेल, मग स्वयंपाकाला लागते. पण आई पोर्चमधनं खुर्ची बाजूला घेतच नाही, तिथंच बसते. 8, 8:30 वाजतात. 8:30 वाजता मुलगा काम आटपून परत घरी येतो. दरवाजा बाहेरचं गेट उघडतो. गेटचा आवाज आल्यावर आईला आनंद होतो की कोणतरी आलं, नक्की मुलगाच असेल. आणि उठून ताट दिशी उभा राहते, तो मुलगाच दिसतो. आनंद होतो तिला, उठून उभा राहते, उशिरा का होईना माझा बाळा आलाय बरं. पत्नीलाही आवाज जातो गेटचा, तीही खरकट हातच घेऊन येते बाहेर. तिलाही आनंद होतो, मालक उशिरा का होईना आलेत बुवा आता, म्हणून ती खरकट हात घेऊन बाहेर येते. सासूबाईच्या पाठीमागं उभा राहते पत्नी पण. आणि सासू माझी आई मुलाकडे बघते, पण बाळू पाटलांनी सांगावं, आई कुठं बघत नाही, त्याच्या पोटाकडे बघते. सकाळी माझा बाळ उपाशी गेलाय घरातनं, काही त्यानं खाल्लंय का उपाशीच घरात आलाय, त्याचा शर्ट पुढाय का पाठीमागा आहे, हे पोटाकडे आई बघते. आणि बारीक चिमटा त्यांनी काढायचा विनोदाचा, की विनोद असावेत पण बाळू पाटलासारखे. मग काय विनोद करायचा, पण पत्नी बघते, पोटाकडे बघत नाही, पाठीकडे बघते, भाजीला आणले का मोकळा झालाय. म्हणजे या दोन्हीतला फरक हा आहे की आई लाभाशिवाय प्रेम करते. आईशी कळवळ्याची जाती करी, लाभाविन प्रीती. लाभाशिवाय आई प्रेम करते, कसलाच लाभ नाही तिचा. इंग्लिशमध्ये एक गोष्ट होती, देशमुख सर, तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला इंग्लिश कधीपासून यायला लागलं, पण त्या इंग्लिशमधल्या गोष्टीचा अनुवाद मराठीमध्ये एका बाजूला दिला होता. ती गोष्ट मी अनेक वेळा सांगितली आणि ती महाराष्ट्रामध्ये सांगणं फार मोठी गरजेचं आहे. कारण ज्या राज्यामध्ये आईची अवहेलना होते तिथे ही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. नक्की काय होतं काकासाहेब, आई असते तो पण आईची किंमत नसते, आणि आई गेल्यावर कशालाच किंमत नसते. हे मात्र, कारण भारत आंब्यांचं काव्य आहे ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई नसेल तर तो भिकारीच आहे, किती श्रीमंत असू द्या. आई ही त्याच्या घरातली खरी चालती बोलती श्रीमंत आहे महाराज. म्हणून त्या आईची किंमत कदर केली पाहिजे. हा, आपण आईच्या बद्दल तर महाराज बोलायचं झालं तर मी 2 तास बोलेन, पण आपल्याला वेळ नाही. थोडक्यात सांगेन की आईच्या आपल्या कातड्याचे जोडे केले, चप्पल केली आणि आईला घालायला दिली, तरी सुद्धा आईच्या ऋणातून आपण उतराई होऊ शकत नाही, एवढं आईचं प्रेम. मग इंग्लिशमधली गोष्ट होती, 2 मिनिटात सांगतो. वार्धक्यामध्ये एका आईला अर्धांगवायू झाला. मुलगा व्यवहाराप्रमाणे दवाखान्यातही घेऊन गेला. डॉक्टरनी उपचारही सुरू केले, परंतु तिचं वैमान, शरीर प्रकृती बोजड आहे आणि कुठल्याच उपचाराला आई प्रतिसाद देत नव्हती. 15-20 दिवस डॉक्टरनी सगळी ट्रीटमेंट दिली, कुठल्याच उपचाराला प्रतिसाद देत नाही. म्हटल्यावर शेवटी डॉक्टरनी मुलाला बोलावून घेतलं आणि सांगितलं, तुमच्या आईला सगळे उपचार दिलेत, सगळी ट्रीटमेंट दिली, कुठल्याही उपचाराला प्रतिसाद देत नाहीत. आता काय करावं लागेल डॉक्टर, आता एकच करावं लागेल, आता आईला दुपारून मी डिस्चार्ज देतोय, आईला घरी घेऊन जा आणि घरीच आईची सेवा करा. त्यांच्या नशिबानं, त्यांच्या प्रारब्धानं, त्यांच्या मेंदूतल्या मृतवत झालेल्या पेशी काही पुन्हा निर्माण झाल्या तर कदाचित काही सुधारणा होईल, पण आज मी नक्की काही सांगू शकत नाही. मग मुलगा शेवटी नाईलाजानं घरी घेऊन आला. 8-10 दिवस सेवा केली, पण 8-10 दिवसामध्ये आईच्या सेवेला मुलगा कंटाळला. आई जर आपल्याला 8-10 दिवसात कंटाळली तर आपल्याला हे दिवस बघायला मिळाले असते का? नाही. मुलगा कंटाळला आणि त्यांनी शेवटी धाडसी निर्णय घेतला. काय घेतला तर अशा आईला घरात ठेवण्यात तरी काय अर्थ आहे, कुठंतरी हिला रात्रीचं जंगलात नेऊन सोडावं. बरी होत नाही आणि मरतही नाही, त्यात माझे हाल होत आहेत, मुलांचे माझ्या शिक्षणाचं नुकसान होतंय. आणि अशा निष्ठुर काळजाच्या मुलाने एके दिवशी धाडसी निर्णय घेतला आणि आईला रात्री 12:30-1 वाजता झोपेतून उठवलं, खांद्यावरती बसवलं आणि घरातून बाहेर पडला, गावातून बाहेर पडला. डोंगर लागलाय, डोंगरही पार केला. डोंगराच्या पलीकडे अभयारण्य लागलं, दाट जंगल लागलं. त्या जंगलामध्ये सोडावा असा त्याचा निर्णय झाला आणि त्या जंगलामध्ये आईला घेऊन शिरल्यानंतर आई खांद्यावरती त्याच्या बसलेली आहे. भार 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 चालतोय, पुढं वाट नाही, दिशा नाही. आणि आईच्या लक्षात आलं की एवढ्या रात्रीचं मला ज्या अर्थी कुठंतरी बाहेर घेऊन चाललाय त्या अर्थी तो मला सोडायला निघालाय.
मी त्याला घरात नको आहे. जर मी घरात नसताना त्याचा जर संसार सुखाचा होत असेल तर मी तरी त्याला कशाला प्रतिकार करू. आईने प्रतिकार केलाच नाही त्याला. पुढं चालतोय, वाट नाही, दिशा नाही, झाप 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 झाप. आईच्या डोक्याला झाडाचा वेलीचा कोळा कोळा पाला लागतोय आणि असा पाला डोक्याला स्पर्श झाल्याबरोबर आई हात वरती करते आणि तो पाला जेवढा हातात येईल तेवढा ओरबडते आणि खाली टाकून देते. मुलाच्या लक्षात येतं आई प्रतिकार करत नाही, पण डोक्याला झाडाचा पाला लागला तो ओरबडून खाली टाकते. पहाटपर्यंत चालला, त्याने विचार केला घरामध्ये आई तर ह्या अंगावरून दुसऱ्या अंगावर स्वतः होत नाही. मी तर आता 10-15 किलोमीटर अंतर काटून गेलोय. आता आईला इथं ठेवावं, ती इतकी विकलांग झाली ती आता परत घरापर्यंत येऊ शकत नाही. आणि त्याने एका झाडाच्या बुंद्याला आईला टिकून बसवलं. आईचं शेवटचं दर्शन घेतलं आणि घराच्या दिशेनं परत मुलगा असा निर्दय काळजाचा निघाला. आई म्हणले काय हरकत नाही, माझी इथं कुत्र्यांनी कोल्ह्यांनी विल्हेवाट लावली तर त्याच्यामध्ये मला आनंद आहे. मी जर तुला नको असेल तर मी तरी राहण्याचा आग्रह कशा करता करू तुला. परंतु असा धपाच पावलं घराच्या दिशेनं निघालेला मुलगा, मनामध्ये शंका निर्माण झाली, आईनं पाला का तोडून टाकला असावा. आणि हे विचारण्याकरता परत आईला जिथं बसवलं त्या दिशेनं परत पाठीमागे निघाला आणि आईजवळ 2च मिनिटात गेला. आईजवळ बसला आणि आईला प्रश्न केला, अगं आई तुला मला एक प्रश्न करायचा आहे, प्रश्न विचारायचा आहे. अशाही निर्दय काळजाच्या पाठीवरून त्या आईनं परत प्रेमाने हात फिरवला. काय आईचं अंतःकरण असेल. बाळ तुझ्या लक्षात आलं नसेल मी पाला कशा करता तोड, तू मला सोडायला निघालायस, मला लक्षात आलं आणि तुला परत एकट्याला घरी जायचंय. आणि ह्या जंगलातून घरी जात असताना जंगलामध्ये जर वाट चुकला तर मनुष्य दिशाहीन होतो, त्याला सांगायला कोणी नसतं. फिरून फिरून बेचैन होतो, बेजार होतो. आणि मी पाला एवढ्यासाठी टाकलाय की ज्या मार्गाने झाडाचा आणि वेलीचा कोळा कोळा पाला टाकलाय त्याच मार्गाने जा, म्हणजे तुला घर लवकर सापडेल. त्या आईनं त्याला परत जाण्याची तयारी केली. आणि किती निष्ठुर मुलगा आहे, जिवंतपणे आईला तो जंगलात सोडून जातोय. अशाही आईचं अंतःकरण मुलाबद्दल कसं असतं. तुकोबारा म्हणतात करी लाभावी न प्रीती. म्हणून ह्या जगामध्ये खूप पुत्र जन्माला आलेले दिसतील पण खूप माता जन्माला आलेली दिसत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की त्या आईचं अंतःकरण अशा प्रकारचं असतं. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं की करी लाभावी न प्रीती. असो अशा मातेनं आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला अतिशय चांगले संस्कार दिलेत महाराज. अतिशय चांगले संस्कार ही आज काळाची गरज आहे. सोळ महाराज एक मी नेहमी वाक्य सांगतो, तुम्ही चांगलं काम हातात घेतलंय, ही पिढी घडवत आहे. ही पिढी घडवत असताना ह्या चिखलाच्या गोळ्याला घडवणं ही सोपी गोष्ट नसते महाराज. महाराज लोक एकामेकाकडं बघत असताना मारक्या म्हशीसारखे बघतात बघ. पण सोळ महाराजांच्याकडे बघितल्यावर मला वाटतं अपवाद म्हणून एक सुद्धा महाराज बघत नसेल. कारण त्यांचं काम चांगलं आहे, ते कोणाचं वाईट करत नाहीत, वाईट चिंतत नाहीत. आता मी सुद्धा 4-2 मुलं त्यांना दिली होती बरं का. हां, पण त्यांनी सुद्धा पैसे बुडवले महाराज सांगितलं. आता काय सांगावं. आता त्यांना पैसे आपण देत नाही तर ही मुलं घडवणं गरजेचं आहे महाराज. आता ही पिढी संपली, डाव्या बाजूची बलदेव दादा, तर ही जर पिढी नसली तर आपलं दुकान बंद पडेल. म्हणून दुष्काळ पडला तर जनावर मरतात, मोठा दुष्काळ पडला तर माणसंही मरतात अन्न वाचून. दुष्काळी अतिला द्रव्य नेला मान. पण संस्काराचा दुष्काळ पडला तर नुसती जनावरं मरत नाहीत, माणसं मरत नाहीत, तर मानवता मरते. आणि ती मानवता जिवंत ठेवण्याचं काम आमच्या सोळ महाराजांची संस्था करते. विठाल विठाल मला काही जास्त बोलायचं नाही. ही पिढी कीर्तन करेल, चांगलं गाईल, चांगलं वाजवायला शिकेल, चांगलं प्रवचन करतील न करतील तो भाग वेगळा आहे. पण निश्चितपणाने हे चांगले नागरिक मात्र झाल्याशिवाय राहणार नाहीत. ही ढाब्यावर जाणार नाहीत मुलं महाराज, दारूच्या बारमध्ये जाणार नाहीत, आपल्या आईला वडिलाला सांभाळतील, आपली चांगली शेती करतील, आपला चांगला धंदा करतील. एवढं केलं तर काय झालं हो महाराज. शाळेत घातलं म्हणजे सगळं त्यांनी लगेच पकवास शिकला पाहिजे, लगेच एका कीर्तनाला 5,000 रुपये मागितले पाहिजेत. हे काही धंदा नाही महाराज. एक चांगल्या संस्काराचे बीजारोपण म्हणजे एक शिक्षण संस्था असते. अशा उदात्त हेतून आपण त्या संस्थेकडे बघितलं पाहिजे. असो बराचसा वेळ झालेला आहे. म्हणून आज या मातोश्रीच्या निमित्तानं कीर्तन आहे. त्या मातोश्रीला मी अभिवादन करतो. चांगले संस्कार दिलेत, चांगले संस्कार, चांगले विचार दिलेत. आई आपल्या मुलाला कसं घडवते. मी संत वाङ्मयाचं वाचन करत असताना कदाचित काही वेळेला
मी संत वाङ्मयाच्या व्यतिरिक्तही काही वाचन करत असतो. थोडा वाचनाचा मला छंद आहे. म्हणून साने गुरुजींचं सुद्धा मी वाङ्मय थोडंसं वाचले. तर साने गुरुजींच्या वाङ्मयामध्ये एक सुंदर गोष्ट आली महाराज अतिशय, की साने गुरुजींनी वार लावून शिक्षण घेतलं. वार लावून शिक्षणमध्ये 8 घरं पाहिली पुण्यामध्ये, आणि प्रत्येक घरी मला एकदा जेवण, साळुंकेच्या घरी एकदा जेवण, कदमांच्या घरी एकदा जेवण, देशपांडेंच्या घरी एकदा, मुंडफण्यांच्या घरी एकदा, असं इनामदाराच्या घरी एकदा, अशी 7 घरं पाहिली. ताटे देशमुखांच्याही घरी असं. तर सगळ्याची आडनावं घ्यायची म्हटल्यावर कीर्तन संपून जाईल. अशी घरं पाहिली पुण्यामध्ये आणि वार लावून शिक्षण घेतलं. गरीब परिस्थिती आहे. 10 बाय 10ची खोली, पात्र्याची भाडुत्री घेतली साने गुरुजींनी. आणि आठवड्यातून एकदाच मी तुमच्याकडे येईन जेवायला. मला रोज कोण जेवण देणार आहे एकाच घरी. आणि ज्याला ज्ञानार्जन करायचं त्यांनी महाराज कमी खावं लागतं बरं. जास्त जर प्रमाणापेक्षा खाल्लं तर कीर्तनामध्ये सुद्धा डुलक्या येतात. आता कीर्तनामध्ये येतात त्यात विशेष नाही, कीर्तन करता करता येतील. मी तहारी राहावं लागतं. आणि मग साने गुरुजींचं शिक्षण व्यवस्थित चाललंय वार लावून. आणि एके दिवशी मार्च महिना जवळ आलाय, परीक्षा जवळ आली, आणि कुलकर्णी साहेबांच्या घरी जेवण आहे. आणि आदल्या दिवशी 2 वाजता जेवलेले साने गुरुजी दुसऱ्या दिवशी 2 वाजताच जेवायचं. आणि मग कुलकर्णी साहेबांच्या घरी गेले. घरी गेले तर घराला त्या दिवशी कुलूप आहे, गेटला आत घरालाही कुलूप आहे. इकडं तिकडं पाहायला कोणच नाही, शुकशुकाट आहे घराकडे. अरे बापरे, मी तर आता 6 महिने रोज नेमाने येतोय गुरुवारी ह्यांच्याकडे जेवायला. घरी असतात, आजच नाहीत. आणि काही कल्पनाही दिली नाही मला त्यांनी मी जाणार आहे, काय करायचं. मग चक्कर मारलं इकडं तिकडं 2, कोणच घरात दिसेना. आणि डाव्या बाजूला दुसरा एक बंगला होता. त्या बंगल्याच्या खिडकीतून एका महिलेनं पाहिलं, एक मुलगा कोणतरी बंगल्याच्या कडेने फिरतोय, गेटवर चढून आत बघतोय. मग त्या महिलेनं दार उघडलं आणि काय पाहिजे तुला बाळा. त्या साने गुरुजींनी एका मिनिटात इथं वृत्तांत सांगितलं, मी गरीब विद्यार्थी आहे, ज्ञानार्जनासाठी पुण्यात आहे, चांगल्या हायस्कूलमध्ये मला ॲडमिशन मिळाले, मॉडर्न सारख्या शाळेत. रोज रोटीचा प्रश्न म्हणून वार लावून शिक्षण घेतोय. अरे आजचा गुरुवारचा वार कुलकर्णी साहेबांच्याकडे असतो माझा जेवायला. अरे ते लग्नाला गेलेत मंडळी, रत्नागिरीला गेलेत, रात्रीच गेलेत, आम्हाला सांगून गेलेत, पण आम्हाला काही कल्पना दिली नाही त्यांनी. आणि एवढंच म्हटली ती महिला, आणि दार लावून घेतलं आणि आत गेली. साने गुरुजींना वाटलं ऐन वेळेला जेवण त्यांच्याकडे शिल्लक नसेल, काय करायचं. मग शेवटी नाईलाज झाला. साने गुरुजींनी खाली मान घातली आणि तिथून निघून गेले शाळेत. डेरा होता, डेऱ्यातलं फुलपात्रभर एक पाणी पेले ग्लासभर, आणि परत शाळेला बसले. 2 तास शाळा दुपारूनही झाली. 5 वाजता शाळा परत सुटली. आता संध्याकाळी तर जेवणाचा प्रश्नच नाही, कोण जेवण देणार आहे पुण्यासारख्या ठिकाणी. म्हणून जाऊ द्या, आजची रात्र तशीच काढू म्हणून अभ्यासाला बसले. अभ्यासात काही लक्ष लागेना, पोटात अन्नच नसेल तर काय त्याची अवस्था होती त्यालाच माहिती आहे. संध्याकाळी 8:30 वाजले, 9 वाजले, बेडिंग टाकलं, झोपायला गेले, झोपी येईना, अभ्यासातही लक्ष नाही, काहीच कळेना. बाहेर गेले, सामसूम झाली. मग त्या चौकात एक गणपतीचं मंदिर होतं, आणि गणपतीचं मंदिर असल्यामुळं त्या गणपतीच्या मंदिरामध्ये एक ताट ठेवलेलं होतं स्टीलचं, आणि त्याच्यामध्ये काही भक्तांनी रुपयाचं, 2 रुपयाचं, 1 रुपयाचं नाणं टाकलेलं होतं. साने गुरुजींना असं वाटलं की त्यातलं 1 रुपयाचं नाणं आपण हात घालून काढावं जाळीच्या दरवाजामध्ये, आणि त्या 1 रुपयाचे शेंगदाणे फुटाने काही चिरमुरे थोडंसं घ्यावं, आणि तेच मुठभर खाऊन पाणी पिऊन झोपावं. आज इलाज नाही, चोरी करून हे जरी खरं असेल तरी आज मला परिस्थिती तशी बनवते, माझा नाईलाज आहे, मला झोप येईना आणि काही समजे नाही. म्हणून त्यांनी काय केलं, धाडस केलं आणि बाई मागं सारली आणि आतमध्ये हात घातला, त्या दरवाजात हात घातला आणि रुपया उचलला. रुपया उचलल्याबरोबर तो हात थरथर थरथर कापायला लागला, आणि रुपयामधून आईचा आवाज येऊ लागला साने गुरुजीला, लहानपणीचा. बाळ, चोरी करायची नाही, कुणाचं घ्यायचं नाही, वाईट करायचं नाही, वाईट चिंतायचं नाही, वगैरे वगैरे चांगले आईने संस्कार केले होते. आणि त्या संस्काराचे बोल साने गुरुजीच्या कानामध्ये घुमायला लागले. साने गुरुजींचा हात थरथर कापायला लागला आणि रुपया हातातून गळून खाली पडला. महाराज बाहेर आलाच नाही रुपया. साने गुरुजींनी गणपतीचं दर्शन लांबून घेतलं. अरे माझ्या आईने किती चांगले संस्कार मला केलेत, चांगले विचार माझ्यावरती रुचवलेत, आणि आज मात्र मी चक्क गणपतीच्या मंदिरातली चोरी करायला गेलोय. मी रुपयाचं नाणं बाहेर काढलं असतं, ते जर मला पचलं असतं तर मी कोणाच्या घरामध्ये चोरी केली असते, पुन्हा दरोडे घातले असते, बँका फोडल्या असत्या. कोणी त्याला प्रतिकार केला तर त्याचा खूनही करायला घाबरलो नसतो. माझ्या आईने चांगले संस्कार केलेत, चांगले विचार मला दिलेत, आणि त्या विचाराचं बीजारोपण आज माझ्यामध्ये आहे. म्हणून साने गुरुजींना आनंद झाला, आणि त्या आनंदाच्या भरामध्ये गणपतीचं दर्शन घेऊन रूमवरती गेले. बेडिंग टाकलेलं होतं, उशीवरती डोकं टेकवलं, पाय लांबवले आणि डोळ्यावरती हात टाकला, आणि एक आनंद झाला, मी आज चोरी केली नाही. आणि याला जर
खरं कारण कोण असेल तर माझी आई आहे. माझ्या आईचे संस्कार आहेत. आणि मग त्या आनंदाच्या भरामध्ये साने गुरुजींचं पोट इतकं भरलं आणि त्या आनंदामध्ये साने गुरुजीला कधी झोप लागली हे कळालंच नाही महाराज. असो, आई हे संस्काराचं बीजारोपण आहे. आई हे पहिल्या क्रमांकाचं विद्यापीठ आहे. आणि म्हणून ह्या मातेनं या तिन्ही मुलांना, त्यांच्या मुलीला एक चांगले संस्कार, चांगला विचार दिला. म्हणून अशा मातेचा शेवट तुकोबारांच्या उक्तीप्रमाणे अतिशय गोड झालेला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आता व्यावहारिक आहे ते, आपल्या जन्म मृत्यू आपल्या हातामध्ये नसतो. कोणताही आपल्यामध्ये अपेक्षेचा विचार न येता भगवंताच्या ठिकाणी आपलं स्मरण होऊन अंत होणं हाच तुकोबारांच्या दृष्टीनं शेवट गोड आहे. की जन्म घेणे लागे वासने, अशी वासना आपली जशी असते तसा जन्म प्राप्त होत असतो. म्हणून त्यानुसार त्या मातेचं देहावसन जे झालं ते अतिशय चांगल्या प्रकारे. आणि आपल्या हिंदू धर्माप्रमाणे, आता ही गोष्ट कोणाच्या हातातली नाही, पण हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपल्या भरल्या कपाळानं जी महिला जाते ती खऱ्या अर्थानं पुण्यवान ठरते. असो, हाही त्यांच्या जीवनातला एक बराचसा भाग आहे. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचा शेवट गोड झाला असं म्हणायला काही हरकत नाही. शेवट याजसाठी केला होता आठवा, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. म्हणून तुकोबारा परिहार देतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. विठोबा रखमा. ठीक आहे, शेवटला द्यायचा, लोक समजून घेतील ना. यासाठी केला होता आठा, शेवटीचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. महाराजांनी आयुष्याचा हिशोब केला. कवतुक वाटे म्हणजे जे आयुष्य खर्ची पडलं, जे आयुष्य खर्ची पडलं त्यातलं जास्तीत जास्त हे नामचिंतनामध्ये खर्ची पडलं, तुकाराम महाराज सांगतात. हां, संसारी जीव हा आपल्या संसारामधला हिशोब ठेवतो की नाही महाराज, आणि हिशोब ठेवला पाहिजे. महाराज सुद्धा हिशोबी होते. तुका म्हणे नाही ताळा आणि त्याच्या प्रपंच अवकळा म्हटले महाराजांनी. तसं मुदलामध्ये पडे तोटा नाहीसा खोटा होते, ही प्रमाणे बघितलं तर महाराज हे व्यवहारी होते. व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार पाहिजेच. महाराज हिशोबी होते. मग महाराज हिशोब केला आयुष्याचा. आम्ही नुसता पैशाचा ठेवतो. कुटुंब मॅनेजर नाही का, किती पैसे आले, किती जमा झाले, किती खर्च पडले, कुठल्या कामाला किती खर्च पडले, हा ताळेबंद असतो आयुष्यातला आणि ठेवावा लागतो तो प्रपंच वैकमा. महाराजांनी हा तर ठेवलाच हिशोब, पण आयुष्याचा हिशोब ठेवला. महाराज म्हणाले मला एवढं आयुष्य मिळालं आणि त्या आयुष्यातनं माझं चांगल्या कामाला आयुष्य किती खर्ची पडलं, सार्थकी किती कामाला लागलं, आलेले पैसे चांगल्या कामाला गेले का ढाब्यावरच सगळे गेले, हा सुद्धा हिशोबाचा आहे ना शेवटी संसारातला. तसं महाराजांनी आपल्या आयुष्याचा हिशोब ठेवला.
त्यावेळी जास्तीत जास्त आयुष्य महाराज म्हणतात की भगवंताच्या नामचिंतनामध्ये गेले. म्हणून कवतू त्याचं कौतुक आहे मला. कौतुक वाटे झाले या वेचाचे, वेच होणं म्हणजे खर्ची पडणं, आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये खर्ची पडलं. आणि आता राहिलेलं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की आता कसली अपेक्षा राहिली नाही त्याच्यामध्ये. खेळी मिळी आता जीवन उरलं आणि अपेक्षा संपल्या. आमच्या अपेक्षा उरल्या आणि जीवन संपून गेलं, असा फरक आहे. म्हणून तुका म्हणे आता तुका म्हणे मुक्ती परनिली वरी. ही मुक्ती महाराज कोणालाही वरत नाही. 26 दैवी गुण लागतात त्याला. की गुणकुसुमांची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैराग्याचा गळा घेऊसत असे. 26 दैवी गुणामध्ये वैराग्य हा सुद्धा एक दैवी गुण आहे, आणि त्याला ही मुक्ती वरते. त्या मुक्तीनं आम्हाला वरलेलं आहे. आणि आता राहिलेले जे दिवस आहेत ते आमच्या आनंदाचे आहेत, खेळीमिळीचे आहेत. आता जीवनामध्ये कसलीही आशा राहिली नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. अभंगाचं चिंतन जेवढं करावं तेवढं थोडं आहे. आपली वेळ संपलेली आहे. आज प्रथम श्राद्धाचं कीर्तन आहे, प्रथम पुण्यस्मरण आहे. तो जीवात्मा आज आपल्या घरामध्ये परत येतो. श्राद्धाचे खूप प्रकार आहेत. याच्यावरती आमच्या ललितकर महाराजांनी तर PhDच केली. सोय महाराज खूप त्यांचा घन विषय आहे. कोणाचा विश्वास असो नसो, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, आणि तुका म्हणे सांगे पहावे पुराणे विचारून. ज्याचा विश्वास नाही त्यांनी पुराणं पहा, त्याच्यावरती विश्वास कुठंतरी ठेवा. म्हणून तो जीवात्मा आज आपल्या घरामध्ये परत येतो, सगळ्याला दर्शन देतो. म्हणून आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये महाराज ह्या विधीला फार मोठी किंमत आहे. पण तुम्ही म्हणाल की महाराज सांगत असताना ह्याला पुरावा काय, आधार काय? तर आपल्याला काही गोष्टी करता पाठीमागं जावं लागेल. विज्ञानाची खूप प्रगती आहे. आज विज्ञानाच्या प्रगतीमध्ये आपल्याला कितपत मान्य होत आहे तो ज्याचा त्याच्या बुद्धीचा भाग आहे. परंतु काही गोष्टी करता आपल्याला पाठीमागं जावं लागेल. विज्ञानाने जरी प्रगती केली असेल तरी प्रेमापासून, समाधानापासून, आपण शाश्वत सुखापासून वर्षेवर वंचित होत चाललो आहे. आपण दूर होत चाललो आहे. काही गोष्टी पुराणामध्ये आपल्याला पाहाव्या लागतील. की मुलाचं आणि वडिलाचं प्रेम बघायचं असेल तर रामायणामध्ये जावं लागेल. बरोबर आहे. आज मुलाचं आणि वडिलाचं प्रेम आहे, पण त्याच्यामध्ये तफावत आहे खूप. की नुकत्याच लग्न झालेल्या मुलाला वडील आदेश करतात 14 वर्ष वनवासाला जावं लागेल तुला. सोळ महाराज आत्ताच्या मुलाला सांगून बघा बरं एखाद्या तुम्ही, वडिलांनी सांगावं 14 वर्ष वनवासाला जा तू, आता लग्न झालंय, तुला ह्यातला काही वाटणी हिस्सा काही मिळणार नाही, 14 वर्षानंतर दे. तर त्या मुलाकडून वडिलाला उत्तर एकच येईल, काका की तुम्ही 28 वर्ष जावा, आम्हाला असलं काही सांगू नका. पण हसत खेळत वडिलाला शिव्या श्राप देत नाही, वडिलाची आज्ञा वचन मोडायचं नाही, आणि आनंदानं युगपुरुष प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. काय वडिलाची आज्ञा असेल. आणि आता दुसरी गोष्ट थोडक्यात सांगेल की वडिलाचे मुलावरती किती ताकदीचं प्रेम होतं. 14 वर्षानंतर मुलगा परत येणार आहे, क्षत्रिय आहे, तो वीर आहे, त्याच्या केसालाही धक्का लागू शकत नाही, बहादर आहे. दशरथ राजाला खात्री होती, तरी परंतु 14 वर्ष माझ्या मुलाचा विरह सहनच होत नाही मला, त्याच्याशिवाय मुलाशिवाय मी राहू शकत नाही, म्हणून दशरथ राजाने प्राणत्याग केला. म्हणजे वडिलावरती किती प्रेम करायचं मुलावरती हे सुद्धा रामायणातच शिकावं लागेल. भावाभावाचं प्रेम आपण गाडीवर लिहितो, बंगल्यावर लिहितो बंधुप्रेम. गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर बंधू कुणीकडं प्रेम कुणीकडे जातं कळत नाही महाराज. पण बंधू प्रेम बघायचं असेल तर आपल्याला रामायणातच जावं लागेल. भांडण आहे भावाभावाचं, पण त्या भांडणामध्ये त्यागाचं भांडण आहे महत्वाचं. प्रभू रामचंद्र सांगतायत, अरे सख्खी काय सावत्र काय आई असते का? काही माझीच आई आहे, तुझी काही एकट्याची नाही, माझी पण आहे, आणि तिचा आदेश पाळणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मी सांगतो तेच कर, मी थोरलाय ते ऐक. तू 14 वर्ष ही गादी सांभाळ, गादीवरती बस. भरत हातवारी करून सांगतो, मोठा सांगायला निघाला दादा मला, भांडतोय. आत्ताचा भाव म्हटला असता, तू थोरला असलं मग काय ती सांगेल तीच वाटणी मी घ्यायची का? पण भरत भांडतोय, दादा गादीवरचा बसायचा विषय सोडून दे, पण 14 वर्ष ह्या अयोध्येत प्रवेश करणार नाही, बहादर हा नाही स्पर्श करणार तुझ्या गादीला.
तू सांगितलं म्हणजे सगळं तुझंच ऐकायचं असं कुणी सांगितलं? भांडण आहे, पण त्यागासाठी भांडण आहे. आता गादीसाठी भांडण आहे, आता बांधासाठी भांडण आहे. हा फरक तिथं आहे. लक्ष्मणाने प्राणत्याग केला कळालं, त्या क्षणाला प्रभू रामचंद्राने प्राणत्याग केला. माहित आहे आपल्याला इतिहास, सांगून वेळ घेत नाही. भावाशिवाय मी जगू शकत नाही, राहू शकत नाही. काय बंधुप्रेम असेल. पती पत्नीचं प्रेम बघायचं असेल तर रामायणातच जावं लागेल. रामायणात जावं लागेल की प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस सीतामाईंचं अपहरण झालं त्यावेळेस झाडाला आणि वेलीला विचारलं, सीता सीता म्हणून टाहो फोडला महाराज. दगडाला कवटाळलं पाषाणाच्या, दगड दुभंगली. प्रभू रामचंद्रासारख्याला दुसरी पत्नी मिळाली नसती का महाराज? काय अडचण होती? पण आपल्या धर्मपत्नीवरती किती प्रेम करायचं हे बघायचं असेल तर रामायणात जावं लागेल. दगड दुभंगली. जाऊ द्या, आणखी मी काही जास्त सांगत नाही. आता एक बाजू सांगितली, आता पत्नीची थोडीशी सांगतो. पत्नीने आपल्या पतीवरती किती प्रेम करायचं. आपली भारतीय संस्कृती आहे, पतीला देव मानते. दारुडा पती असला तरी वटसावित्रीच्या पौर्णिमेला वडाची पूजा करतेच ना ते प्रेम असल्याशिवाय करते का महाराज? नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हनुमंतरायांनी शोध लावला आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं, आईसाहेब सीता माता सुखरूप आहे. त्यावेळेस आस्थेनं चौकशी केली. कुणी? प्रभू रामचंद्राने. आता तिची तब्येत कशी आहे जानकीची, सीतामाईची तब्येत कशी आहे? त्यावेळेस महाराज हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राला उत्तर दिले की त्या सुखरूप आहेत, पण आपल्या आठवणीनं, आपल्या विरहानं त्यांची तब्येत एवढी क्षीण झाली, सीतामाईची तब्येत एवढी क्षीण झाली की त्यांच्या बोटातली अंगठी आता मनगटात जाईल असं त्यांचं शरीर झालंय. आपल्या पतीवरती काय प्रेम करायचं हे बघायचं असेल तर रामायणात जावं लागेल. असो. आणि प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. देहावसन झालं. दशरथ राजांचं बातमी कळाली, परंतु परत अयोध्येला आलेच नाहीत. त्या दिशेने तोंड फिरवलं. वडिलांचं स्मरण करून महाराज नमस्कार केला. आपले 8 अंग टेकून दंडवत घातलं वडिलांच्या नावानं आणि तिथलीच चिमटभर माती आपल्या चिमटीत घेतल्याने कपाळाला लावून परत निघाले. परत वनवासाला 1 वर्ष झालं. आणि आता उद्याच्याला वडिलांचं श्राद्ध आहे, ते केलं पाहिजे. मग श्राद्धाकरता त्या चित्रकूट पर्वतामध्ये त्यांचा प्रवास होता. आणि मग तिथं या प्रभू रामचंद्राच्या परिवारातील 3च व्यक्ती आहेत. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाई आहेत. आता श्राद्धाकरता तर अनेक जण बोलवावे लागतात, यावं लागतं. आज नाही का साळुंकी परिवारातील सगळी मित्रमंडळी, आप्तेष्ट, पाहुणे, भाऊबंद त्यांचे सगळे आलेत, नाते गुतेतली माणसं सगळी आलेत, यावं लागतं. आज शेवटचं दर्शन असतं त्या आत्म्याचं, त्या व्यक्तीचं दर्शन आज परत सगळ्यांना होतं. ती व्यक्ती परत आज आपल्या घरात येते, सगळ्याला दर्शन देते आज, असा एक त्याचा संकेत आहे. आणि मग त्यांनी काय केलं तर तिथं असणारे ऋषी मुनी, जपी तपी सगळे त्यांना बोलावलं आणि बरोबर दुसऱ्या दिवशी आमंत्रित केलं त्यांना. दुसऱ्या दिवशी आम्हाला या, आमच्या वडिलांचं श्राद्ध आहे तिथं दशरथ राजांचं, आणि चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला मंदाकिनी नावाची नदी आहे, त्या नदीच्या तीरावरती ते श्राद्ध कर्म आहे. सगळे ऋषी मुनी सगळे आले. ऋषींच्या पत्न्यालाही सांगितलं आणि सगळे बरोबर तिथं जमा झाले. तो विधी सुरू झाला. सगळे ऋषीवर्य मुनिवर्य आलेत. मंत्राच्या रोजच्या उच्चारतायत. प्रभू रामचंद्र स्वतः तो विधी करतायत, पाठीमागं लक्ष्मण स्वतः आहेत. अशा 100-200 ऋषी पत्न्या बसलेल्या आहेत. महिला पुढं केल्या बसल्या तशा, आणि त्या महिलांच्या समोर हात जोडून सीतामाई बसलेल्या आहेत. आणि माध्यान्ह झालं. 12ला काय 12:30ला काय माध्यान्ह झालं. आणि त्या माध्यान्हाला पिंडदान करावं लागतं. मंत्राच्या रुच्या उच्चारल्या ऋषीवर्याने आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं आपल्या पिताश्रींचं, दशरथरायांचं नाव घेऊन तुम्ही पिंडदान करा. त्यावेळेस ऋषीवर्यांच्या आज्ञेनुसार प्रभू रामचंद्राने आपल्या वडिलांचं नाव घेऊन पिंडदान केलं. त्यावेळी सीतामाई हात जोडून पुढं बसलेल्या होत्या त्या ऋषीपत्न्यांच्या समोर. आणि त्या क्षणाला पिंडदान केल्याबरोबर त्या चट दिशी उठल्या आणि आपल्या चरणाकडे खाली बघत तिथून दूर गेल्या आणि एका झाडाखाली बसल्या. तो विधी संपला आणि सगळ्या ऋषीपत्न्या आवाज झाल्या. आमच्या समोर बसलेल्या सीतामाई प्रभू रामचंद्रांनी वडिलांचं नाव घेऊन पिंडदान केल्याबरोबर उठून एवढ्या दूरवरती गेल्या आणि झाडाखाली जाऊन बसल्या. याचं कारण आम्हाला काही समजलंच नाही. म्हणून त्या 100-200 ऋषीपत्न्या तिथून त्या पिंडाचं दर्शन घेऊन ज्या निघाल्या, त्या सीतामाई जिथं बसल्या होत्या तिथं गेल्या आणि त्यांच्याकडेनं गोल असा गराडा घातला. सीतामाईंनी खाली मान घातलेल्या आणि सीतामाईंना प्रश्न केला की ज्यावेळेस आमच्या समोर आपण बसलेले असताना
आपल्या पतिराजाने म्हणजे प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या वडिलांचं दशरथ राजांचं नाव घेतलं, तुमच्या सासऱ्यांचं नाव घेतलं आणि पिंडदान केलं. त्यावेळेस आपण हात जोडून बसलेले असताना अचानक एवढ्या झटदिशी उठून उभा राहिलात आणि खाली बघतच एवढ्या दूरवरती येऊन झाडाखाली बसल्याचं कारण आम्हाला काही समजलंच नाही. त्यावेळेस सीतामाईने जे कारण सांगितलंय त्या कारणावरून आपल्या लक्षात येतं की तो जीवात्मा आपल्या घरात परत येतो, आज सगळ्याला दर्शन देतो आणि त्याला खऱ्या अर्थानं पिंडदान झाल्यानंतर आज सद्गती प्राप्त होते. सीतामाईने काय उत्तर दिलं? ज्यावेळेस आमच्या पतिराजाने म्हणजे प्रभू रामचंद्राने वडिलांचं नाव घेऊन दशरथ राजांचं पिंडदान केलं, त्यावेळेस मी समोर बसलेली होते, हात जोडून तो विधी चाललेला ऐकत होते, पाहत होते. आणि पिंडदान केल्याबरोबर माझ्या दृष्टपतीला आमचे सासरे दिसले, म्हणजे दशरथ राजे दिसले. माझी आणि त्यांची नजरानजर झाली, मी त्यांना पाहिलं, त्यांनी मला पाहिलं. आणि आमच्या रघुवंशामध्ये असा नियम आहे की सासऱ्याच्या पुढं सून जर तशीच मांडी घालून बसली असेल तर ती कदाचित सासऱ्याची अवमर्यादा होण्याची शक्यता असते. आणि त्यांची कुठंतरी मर्यादा सांभाळण्यासाठी मी तिथून त्यांचं दूरच दर्शन घेतलं आणि एका झाडाखाली येऊन बसले दूरवरती. आमच्या ती घराण्याचा एक रिवाज आहे, एक पद्धत आहे. म्हणून या प्रमाणावरून लक्षात येतं की तो जीवात्मा आज आपल्या घरामध्ये परत येतो, सगळ्याला दर्शन देतो आणि त्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं आज सद्गती प्राप्त होते. म्हणून या मातोश्रीला मी आमच्या देहूकर फडातर्फे, वैयक्तिक आमच्या मोरी देहूकर कुटुंबियातर्फे, वारकरी संप्रदायातर्फे, सोळ महाराज तुमच्या ज्ञानराज या संस्थेतर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर